बदलत जातोय एका सुमधुर गाण्याकडे. थँक्यू. षटक क्रमांक 2 मध्ये आता स्वतः संघाचा कर्णधार पाहायला मिळतो, अर्थातच प्रवीण लोंढेला आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली जाते. अगदी विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये कर्णधाराला असा साजेचा खेळ प्रवीण लोंढेचा पाहायला मिळत होता आणि अगदी पाहिलं तर आता पुन्हा एकदा विश्वास स्वतःवरती ठेवलाय प्रवीण लोंढे. पन्हाळ्यातील कोडोलीचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. 13 धाव फलकावरती षटक क्रमांक सध्याच्या घडीला दुसरं घेऊन प्रवीण लोंढे आले स्ट्रायकिंग एट वरती. अर्थातच अक्षयला आपण पाहतोय जबाबदारीने बॅटिंग करावी लागणार आहे, कारण निश्चितच एक विकेट आली आहे महत्वाची सलामीवीराची विकेट आणि त्यानंतर अक्षयला आता मात्र सांभाळायचं या इनिंगला. कुलातला बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता. यष्टाच्या भूमिकेत पाठीमागे आपण पाहिलं तर महेंद्र शिवशरण यांच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी होत असताना पाहायला मिळते. प्रवीण लोंढे अनुभव आहे या गोलंदाजाकडे, सातत्याने आपण पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळाला. कुलातला बॉल सरळ बॅटने मिड ऑफला क्षेत्ररक्षक फेकी झाले. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर अगदी यष्ट्यांना फुंकर घालत गेले पंचांकडे. तिसऱ्या पंचांची मागणी पंचांनी केली आहे. निश्चितच पाहावं लागेल, धगधग वाढले, कारण या चेंडूवरती आपण पाहिलं तर चांगली फेकी झाली. त्यानंतर कलेक्शन प्रवीण लोंढेचं कौतुकास्पद झालं आणि विकेट आहे की नाही याची पडताळणी आता केली जाते. असे एक एक फ्रेम दाखवल्या जात आहेत आणि त्यानंतर कलेक्शन झालंय आणि अगदी पाहिलं तर स्क्रीनवरती आपण पाहू शकतोय यस पंचांचा इशारा, विकेट आहे. म्हणजेच काय तर दुसरी विकेट रनआउटच्या स्वरूपात आत्मघाती प्रयत्नात दुसरी विकेट आली आहे. वरतीचा प्रवास आता करावा लागेल. अक्षयचा खेळ संपलाय. धक्का क्रमांक दुसरा, अक्षय बॅक टू द पवेलियन. थँक्यू. या चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आता मैदानाच्या आतमध्ये इंद्रजित दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी विचार केला तर मिडल ऑर्डर आता मात्र सुरू झाली आहे. 2 विकेट टॉप ऑर्डर ढासळलाय. 13 या आकड्यावरती दुसरी विकेट दोन्ही सलामीवीर आता तंबूच्या आश्रयाला धाडले गेलेत. आता मात्र जबाबदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती असणार आहे. त्यासाठी निलेश आलेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लेफ्टी बॅटर निलेशला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आउटसाइड ऑफ पंचांचा इशारा, व्हाईट बॉल चालाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहिलं तर एक्झिबिशन मॅच प्रेक्षणीय सामना देखील आजच्या दिवसामध्ये असणार आहे. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे अर्थातच या स्पर्धेचे आयोजक आणि त्यांच्या विरोधात जय शिवराय स्पोर्ट्सचा संघ. फटका लाजवाब आला. बागफुटला जात असताना चांगलं वेट ट्रान्सफर आणि त्यानंतर निलेशच्या बॅटवरून हा षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त फटका मैदानाच्या आतपरे निलेशने सजवला. थोडासा हाफ ट्रॅकर पाठीमागे इथे केला, बागफुटला गेले, वेट अगदी चांगलं ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर ही 6 धावेची मोहर पाहायला मिळाली. यस, निश्चितच चांगला फटका इथे पाहायला मिळालाय. अशा प्रकारची फटकेबाजी आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे, कारण आपण पाहिलं तर जबाबदारी आहे, जबाबदारी उचलून बॅटिंग करावी लागेल. कारण 20 धावा धावफलकावरती जर पाहिलं तर याच रन रेटने धावा सुरू राहिल्या तर निश्चितच 80 ते 90 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. मात्र तो प्रयत्न आता करावा लागेल.
यावेळेस ड्राईव्ह केलं जातंय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. कलेक्शन झालंय का नाही झालंय? चुकी झाली आहे निश्चितच. आपण पाहिलं तर थोडीशी चुकी कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले. डॉट बॉल जरूर येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. 20 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. अगदी विचार केला तर पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं. या षटकामध्ये एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी राहिली. मात्र आता या षटकाला मोठं करायचं असेल तर तशा प्रकारची बॅटिंग देखील फलंदाजाला करावी लागणार आहे. फुल टॉस ऑन साइडला नो बॉलचा इशारा. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाले. नो प्लस 1 2 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतपर्यंत येत असताना पाहायला मिळत आहेत. चुकी केल्या वेस्ट हाईट नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. फ्री हिटचा बॉल इथून पुढे असणार आहे. निश्चितच आता पुन्हा एकदा संधी फलंदाजाकडे असणार आहे. कारण आपण पाहिलं तर इथे चुकी केले. एक चुका या मॅच मध्ये आपल्याला पराभवाच्या दिशेमध्ये नेऊ शकतात. हा सामना महत्वाचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा पावडा संघाचा विचार केला तर या सामन्यामध्ये विजय मिळाला तर निश्चितच क्वालिफिकेशनचे दार उघडी होतील. मात्र इथे पराभव झाला तर अजून एक सामना आणि त्यामध्ये विजय मिळवणं देखील गरजेचं राहणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर 50-50 मॅच चालले. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फ्रीटच्या बॉलवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पाठीमागे चाललाय शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. बॅकवर्ड पॉइंट मधून आलाय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. प्रवीण लोंढे अगदी पाहिलं तर अनुभव आहे या खेळाडूकडे. ग्रामीण पटलावरती सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आलाय. फुलटॉस याही वेळेस ऑन साइडला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 चा केस संपला. एक षटकार आणि एक नो बॉल येऊन सुद्धा फक्त आणि फक्त 9 धावांचं षटक. 2 षटकांच्या अखेरीस धावत संख्या 22 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात जातोय डीजेच्या एका गाण्याकडे. यस तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुशील आले. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली. पॉवर प्लेसची 2 षटकं संपलेत. 22 धावा पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये बनवल्या गेल्यात. आता मात्र फील्ड ओपन होते. निश्चितच पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक आता बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच पाहिलं तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग इन वरती आहे. डीप स्क्वेअर लेग लाईक क्षेत्ररक्षक लगावलाय. त्याचबरोबर डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक या साडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क यावेळेस होत नाहीये. दरम्यान आपण पाहिलं तर लेग बाईसच्या स्वरूपात आले. काही एक धाव की बॅटच्या साह्याने आले. नक्कीच पंच इशारा करतायत. यस लेग बाईसच्या स्वरूपात ही एक धाव आली आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 23 आकड्यावरती 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा स्कोर कार्ड वरती सध्याच्या घडीला लगावल्या गेल्यात. यस 23 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 23 ऑन दी बोर्ड. रायटी बॅटर आहे. स्ट्रायकिंग एंड वरती निश्चितच इंद्रजीत खातं अजूनही उघडलेलं नाहीये. त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. बॅटची लिडिंग एज. विकेट कीपर चेंडूच्या खाली महेंद्र शिवशरणने पकडलाय. इंद्रजीतचा खेळ धक्का क्रमांक 3 इथे बसलाय. इंद्रजीत बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू. यस, आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ज्योतिबाचा सुपरस्टार बॅटर अर्थातच देवराज मिटके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. षटकारांसाठी ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच देवराज मिटके बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये तो ट्रेलर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. या मॅच मध्ये पिक्चर पाहायला मिळणार का, कारण गरज आहे संघाला. अगदी पाहिलं तर 23 आकड्यावरती तिसरी विकेट आली आहे, तिसरा धक्का बसलाय. मात्र देवराज मिटके कशा प्रकारे पवित्रा घेतो हे देखील पाहावं लागेल. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. सुशीलने चांगली गोलंदाजी, महत्वाची बाब म्हणजे विकेट मिळवून दिल्यात. लेकट टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती अगदी पाहिलं तर हा चेंडू लेग कटर होता, लेग स्पिन पद्धतीने टाकला हा चेंडू. ते आपण पाहिलं तर लेग ब्रेक होता आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत 23 आकड्यावरती धावफलक. फ्लाइट दिली आहे समोरच्या दिशेने, चेंज ऑफ पेस ओळखला आणि त्याला थेट पाठवलं साइड स्क्रीन वरून. 6 धावेसाठी देवराज मिटकेच्या पाठपडू षटकार. निश्चितच या चेंडूवरती थोडेसे स्लॉट मध्ये गेले, व पिच केला हा बॉल. पिच केला हा बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर फटका चांगला केला देवराज मिटकेने. चुकी केली. देवराज मिटकेचा विचार केला तर आक्रमक फलंदाज आहे, षटकारांसाठी ओळखला जातो आणि त्याच्या पुढ्यात बॉल करणं, त्याच्या रेंज मध्ये बॉल करणं म्हणजेच काय तर निश्चितच 6 धावा येणं आणि त्या 6 धावा त्याने बनवल्या देखील. धावसंख्येचा आपण विचार केला तर अर्थातच 29 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारची फलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आज पवित्रा घ्यावा लागणार आहे फलंदाजांना. यावेळेस देखील पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स घेणारा चेंडू पाठीमागे शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. डॉट बॉल येतोय दरम्यान. निर्धाव चेंडूची सांगता पंचांचा इशारा 1 फॉर दी ओव्हरचा देखील आला. पहिलं तर अक्षयजी पाटील सर आणि त्याचबरोबर अक्षयजी कुळंबेकर सर हे 2 पंच या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावा आतापर्यंत बनवल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी, महत्वाची बाब विकेट्स मिळवल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉट परे समोरच्या दिशेने आणखीन एक मोठा धमाका, आकाशाला गवस निघालणारा दर्जेदार स्ट्रोक षटकार. जबरदस्त फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर तीच चुकी. पुन्हा एकदा तो लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न याही वेळेस स्लॉट मध्ये केला आणि मगाशीच म्हटल्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये तो ट्रेलर पाहिला होता. आता तो पिक्चर दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आता जाऊन पोहोचतीये 35 आकड्यावरती. 3 षटकांचा केस संपलाय. 35 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात जातोय डीजेच्या एका गाण्याकडे. षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा प्रवीण लोंढे आले. निश्चितच संघाचा कर्णधार आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आतापर्यंत 35 धावा बनवल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 35 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती अर्थातच आपण पाहिलं तर निलेशला आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. फुलटॉस ऑन साइडला. यावेळेस देखील मोठा धमाका. जशा प्रकारे बॅटिंग देवराज करतोय तशा प्रकारचाच पवित्र आता निलेशने घेतलाय. त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. च्या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. फुलटॉस
याही वेळेस पॅरलल खेळलाय, गॅप खेळलाय आणि त्यानंतर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी निलेशच्या बॅट पडून आणखीन एक चौकार. थँक्यू. 45 आकड्यावरती धावसंख्या आता पाहायला मिळते. सुरुवात किती लहान आहे हे महत्वाचं नाहीये, ध्येय किती मोठं आहे हे महत्वाचं आहे. निश्चितच ते ध्येय गाठण्याचा प्रयत्न आता निलेशच्या माध्यमातून देखील झालाय. कारण अगदी पाहिलं तर 7 मध्ये 17 धावा त्यांच्या बॅट मधून आला. वेळ घेतली आणि त्यानंतर चांगल्या संधीची वाट पाहिली आणि गोलंदाजाची आता वाट लावायला सुरुवात केली. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतपरे निलेश करत असताना पाहायला मिळतोय. 45 आकड्यावरती धावफलक निलेश प्रवीण लोंढे. निश्चितच आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल होते, मात्र त्यानंतर या षटकामध्ये आता महागडे ठरत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च झाल्यात. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. निश्चितच बॅट आणि बॉलचा यावेळी संपर्क नाहीये. विकेट किपरने स्टॉप केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडूवरती अगदी पाहिलं तर चुका केल्या, फुलटॉस चेंडू हाताळले आणि त्याचा फायदा घेतला. संधी जी मिळाली त्या संधीचं सोनं करणं हीच मोठ्या खेळाडूची ओळख आहे आणि ती ओळख निलेशने दाखवले मैदानाच्या आतपरे. 45 आकड्यावरती धावसंख्या. सध्याच्या घडीला किती धावांपर्यंत पोहोचतील हे देखील पाहावं लागेल. 7 षटकांची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. हा महत्वाचा सामना आहे. याही वेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता, मात्र सुधार केलाय गोलंदाजीमध्ये. लेग बाईसच्या स्वरूपात ती 1 धाव आली. पहिले 2 चेंडू थोडेसे पुढे हाताळण्याचा प्रयत्न केला, तिथे चुका झाल्या. त्यानंतर मात्र सुधार करण्याचा प्रयत्न पाठीमागे केले आणि यश देखील आलंय. लेग बाईसच्या स्वरूपात 1 धाव. 46 आकड्यावरती धावसंख्या आता मात्र पाहायला मिळतात. या 17 धावा धावफलकावरती. निलेशचा विचार केला तर 9 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी आली. त्यापैकी 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. अडवा बॅटने यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मधून प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय, फेकी झाले. मात्र 2 धावा सुखरूपरित्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातात. धावसंख्या वधारते. धावसंख्या तर जाऊन पोहोचते अर्थातच 48 आकड्यावरती. 48 ऑन दी बोर्ड. 48 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. अगदी पाहिलं तर सुरुवात थोडीशी शांतपणे केली, संयमाने केली. त्यानंतर ती आक्रमक बॅटिंग आणि जशी आक्रमक फलंदाजीला सुरुवात झाली, धावगती देखील वाढवल्या. बॅट आणि बॉलचा यावेळेस आपण पाहिलं तर संपर्क होता का, पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक होते. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 4 चा खेळ आता संपलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 48 आकड्यावरती. उर्वरित 3 षटकांचा खेळ, इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल ते पाहूया. त्या अगोदर जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. थँक्यू. षटक क्रमांक 5 मध्ये पन्हाळा तालुक्यातील आणखीन एक युवा सितारा, अर्थातच वीरेन काणगावकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पन्हाळा तालुक्यातील मालेला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. युवा खेळाडू, निश्चितच सातत्याने चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. षटक क्रमांक 5 मध्ये ते कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पाहिलं तर वेग आहे, त्याचबरोबर ती विविधता देखील या खेळाडूकडे आहे. पाहिलं तर सध्याच्या घडीला जर आपल्याला चांगली गोलंदाजी करायची तर आपल्याकडे विविधता, व्हेरिएशन्स असणं गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन्स या खेळाडूकडे निश्चितच आहेत. म्हणून सातत्याने आपण पाहिलं तर यशस्वी होत असताना देखील पाहायला मिळालं.
ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील असेल, त्याचबरोबर लीग स्पर्धांमध्ये देखील हा खेळाडू हळूहळू चांगला परफॉर्मन्स करत असताना आपण पाहतोय. सेपट करून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती पंचांकडे अपील झाली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी इथे केली जाते, तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. वेस्ट साईड नो बॉल पण चेक करायचा आहे का? यस, वेस्ट साईड नो बॉल देखील चेक करायचा. मागे काय संबंध नसतो. बघा पार्टनर फ्रेम बघा एकदा काय क्रीज मध्ये का कुठे आहे बॉल ते बघायला. परफेक्ट क्रीजच्या लाईनच थांबवलाय. पाठी घे जरा एक फ्रेम आणि परत दाखव. थँक्यू. इट्स नो बॉल नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आले. फलंदाज जेव्हा क्रीज मध्ये असतो त्यावेळेस वेस्ट साईड पेक्षा जर वरती चेंडू असेल तर नो बॉल दिला जातोय आणि तीच पडताळणी करून पंचांनी निर्णय दिला. यस, आपण आपल्या स्क्रीनवरती देखील पाहू शकता नो बॉलचा इशारा आला. यस, नो बॉल आहे. यस, एक्सप्लेन केलं मी या अगोदर देखील. क्रीज मध्ये फलंदाज कुठे उभा आहे, क्रीजच्या वेळेस बॉल वेस्ट साईडच्या वरती आहे का हे पाहिलं जातं आणि त्यानंतर डिसिजन दिला जातो आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय नो बॉलचा आलाय. फलंदाज जेव्हा क्रीज मध्ये होता त्यावेळेस बॉल वेस्ट साईडच्या वरती होता. चला, निर्णय आलेला आहे, आता वाद घालून उपयोग होणार नाहीये. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, नोच्या स्वरूपात ती एक्स्ट्रा धाव मिळेल आणि त्यानंतर पुढचा बॉल फ्री हिटचा असेल. यस, 49 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. एकोणपन्नास या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. चुकी केली निश्चितच, आपण पाहिलं तर उलटॉस चेंडू हातायला गेलाय. आता मात्र कमबॅक करावं लागेल कारण फ्री हिटचा बॉल आहे. समोर स्ट्राईक इन वरती निलेश पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्यांनी देखील केले. 10 मध्ये 17 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून देखील आले. इथून पुढे 18 चेंडू शिल्लक आहेत. जमेची बाप म्हणजे फलंदाजासाठी हा चेंडू फ्री हिटचा असणार आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवरती कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल पाहणं गरजेचं आहे. निश्चितच प्रत्येक धाव ही या मॅच मध्ये महत्वाची आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर टाकला मिड ऑफला क्षेत्ररक्षक प्रशांत पिंगे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, एक धाव जरूर आले मात्र निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते आणि या सिंगलच्या मदतीने 50 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 50 ऑन दी बोर्ड. 50 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला लगावल्या गेल्यात. देवराज मिटकेला आपण पाहतोय आता स्ट्राईक इन वरती. ती आक्रमकता त्याने दाखवले देवराज मिटके. ज्योतिबाचा हा खेळाडू सातत्याने आपण पाहिलं तर ज्योतिबाचा आशीर्वाद घेऊन आज देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि खेळ चांगला राहिला. मधल्या काही काळामध्ये आपण पाहिलं तर थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, धावा येत नव्हता. मात्र या मॅच मध्ये तो देवराज मेटके ज्यासाठी ओळखला जातो तोच देवराज मेटके या मॅच मध्ये पाहायला मिळालाय. चांगली बॅटिंग, ती आक्रमकता पाहायला मिळाली. यावेळेस देखील ऑन साइडला लॉफ्ट केला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली देवराज मिटकेची विकेट. 50 या आकड्यावरती चौथा धक्का, चौथी विकेट. देवराज बॅक टू दी पवेलियन.
अक्षय आलेत बॅटिंगसाठी. डिफेन्सिव्ह पवित्रा पाहायला मिळालं. आल्या पहिल्या बॉलवरती डिफेन्स केलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता फ्रंट फुटला जाऊन ऍक्शन रिप्ले टेस्ट मॅचची आठवण करून देणारा डिफेन्स पाहायला मिळाला. 50 आकड्यावरती धावसंख्या सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहते. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी जी लाईट व्यवस्था आणि त्याचबरोबर ही दर्जेदार साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. सुरभी लाईट्स आणि इव्हेंट्सचे सर्व शब्बीर पटेल सर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. याची दर्जेदार लाईट सिस्टीम आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर साऊंड सिस्टीम देखील अगदी अव्वल दर्जाची आपल्याला पाहायला मिळते. तेच सुरभी लाईट्स आणि इव्हेंट्सचे सर्व शब्बीर पाटील सर हे देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 51 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 51 ऑन द बोर्ड. कौतुक विरेनचं होणं देखील गरजेचं आहे. विरेन काणगावकरला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल खराब हाताळला, त्यानंतर कमबॅक, स्वतःवरती विश्वास ठेवला आणि त्यानंतर अगदी विश्वासाने गोलंदाजी केली. सातत्य राखलं. सातत्य महत्वाचं आहे आणि ते सातत्य गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीपमधून प्रोटेक्शन अलॉंग द ग्राउंड फटका इथे केलाय. स्क्वेअर लेगला येत आहे प्रोटेक्शन. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळते. या सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावत्या. 52 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. खऱ्या अर्थाने मगाशी उल्लेख केला, कमबॅक केलंय. सातत्याने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, एका चॅनलमध्ये कॉरिडोरमध्ये गोलंदाजी त्याच्या माध्यमातून चालू आहे आणि त्यामुळेच फलंदाजांना देखील मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवल्या. त्या प्रकारची गोलंदाजी झाली तर निश्चितच धावा रोखल्या जातील आणि तेच केल्या. सर बॅटने यावेळेस देखील ऑन साईडला टर्न केलं जाते. बॅटचा फेस लवकर बंद झाला. त्यानंतर डीपमधून प्रोटेक्शन पुन्हा एकदा आलं. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होते. निश्चितच या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते. अर्थातच 53 या आकड्यावरती 5 षटकांचा खेळ इथे संपलाय. अर्थातच 5 षटकं मिडल ओव्हर्स देखील आतापर्यंत संपले. इथून पुढे 2 षटकं स्लॉग ओव्हर्सची असणार आहे. कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल 2 षटकांमध्ये पाहूया. तोपर्यंत जातोय डीजेच्या एका गाण्याकडे. येस, थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 मध्ये स्लॉग ओव्हर्स मधलं पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्थातच सुशील गायकवाड आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आरळेचा हा खेळाडू आहे. पन्हाळा तालुक्यातील आरळे नावाचं गाव, या गावातून बिलॉंग करत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये चर्चा याही नावाची राहिली. अँगल बनवलाय. अँगलने हा चेंडू हाताळत असताना पाहायला मिळाले. निश्चितच आपण पाहिलं तर राऊंड विकेटने आले आणि त्यानंतर थोडासा राऊंड हा चेंडू टाकला. ऍक्शन रिप्ले प्लस स्क्रीनवरती राऊंड हा चेंडू टाकला आणि त्यानंतर तो अँगलने बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान डॉट बॉल येतोय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता 53 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला पाहायला मिळते. सरबाटने लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. विकेट आली. माघारी परतावं लागतं. 5वा धक्का. अक्षयची विकेट. एक शांत आणि स्लो खेळ संपुष्टात 53 या आकड्यावरती. अक्षय बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन आलेत. सचिनला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 53 या आकड्यावरती. दरम्यान 5वी विकेट आली. पुन्हा एकदा त्याच अँगलने हा चेंडू टाकला. पंचांकडे अपील झाले. अपील मात्र पेटायले. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. यस, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. निश्चितच आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला गेला.
राऊंड विकेटने आले आणि त्यानंतर तो अँगल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाजापासून दूर जाणारा चेंडू यश आलंय सुशील गायकवाडला. निश्चितच आपण पाहिलं तर सातत्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी अँगलचा सातत्याने वापर इथे पाहायला मिळाला. हो याही वेळेस जबरदस्त चेंडू टप्पा पडल्यानंतर हा चेंडू थोडासा खाली राहिला. सबमरी डिलिव्हरी पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर हाही चेंडू टप्पा पडला खाली राहिला आणि त्यानंतर महेंद्र शिवशरण चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाजी चांगली राहिली आहे. कुठेतरी सुरुवात एक स्टार्ट चांगला मिळाल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजांनी कमबॅक केला. बॅकफुटला जात असताना पुन्हा एकदा फटका केला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण रनआउटची संधी आहे. ओहो डायरेक्ट हिट असती तर चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. मात्र एक धाव आली आणि या षटकातली निश्चितच इथे पहिली धाव येत असताना पाहायला मिळते. अखेर 5व्या षटकामध्ये ही एक धाव 54 या आकड्यावरती. 6व्या षटकातली ही एक धाव. धावसंख्येचं टोटल आता 54 या आकड्यावरती पाहायला मिळते. 54 ऑन दी बोर्ड. 54 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 6 चालू आहे. या षटकामध्ये देखील धावा रोखल्यात. स्लॉग ओव्हरची षटकं निश्चितच आक्रमक बॅटिंगसाठी ओळखली जातात. फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजी करतात. मात्र या षटकामध्ये अगदी विपरीत खेळ पाहायला मिळाला. ती पाहिलं तर धावा कमी दिल्यात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 54 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला. चांगला चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. जबरदस्त गोलंदाजी या आर्यच्या सुपरस्टारासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एक षटक आणि फक्त एक धाव आणि एक महत्वाची विकेट. या षटकामध्ये एक धाव फक्त खर्च केलाय. टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. 6 षटकांचा खेळ संपलाय. 54 धावा धाव फलकावरती. अजूनही उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तोपर्यंत जाऊया टीसे सुरभीच्या एका सुमधूर गाण्याकडे. थँक्यू. यस त्याचबरोबर पेनलाइज केलं गेलं. आता मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन वरती फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक असतील. 30 सर्कल मध्ये आता 5 क्षेत्ररक्षक येतील. कारण जो वेळ दिलाय त्या वेळेपेक्षा जास्त वेळ आपण घेतलाय. त्यामुळेच इथे पेनलाइज पंचांनी केले. 54 धावा धाव फलकावरती. आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मतीनला आपण पाहतोय. षटक क्रमांक 7 मध्ये मतीन आलेत. चांगले लेफ्टी गोलंदाज आहेत. अगदी आपण पाहिलं तर त्या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. हो जबरदस्त चेंडू. हाही चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरला देखील बीट केला आणि त्यानंतर पाठीमागे शॉर्ट टर्डमॅनला 22च्या स्वरूपात एक धाव आल्या. यस धावा संख्या आता मात्र आपण पाहिली 55 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. 55 ऑन दी बोर्ड. अगदी पाहिलं तर गोलंदाजी चांगली राहिली. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वाटलं होतं की 80 ते 90 धावांचा तो पल्ला पार पाडला असेल. मात्र त्यानंतर विरेन काणगावकरचं ते षटक, तिथून झालेला कमबॅक आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुशील गायकवाडचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. याही वेळेस लॉफ्ट केलाय. पिच बॉल समोरच्या दिशेने. टाळ्या शेवटी त्यांनाच मिळतात जे थांबत नाहीत आणि आता थांबायला नितीन देखील तयार नाहीये. जबरदस्त फटका षटकार निलेशच्या बॅटवरून. यस वाकरेला बिलॉंग करणारा हा खेळाडू निलेशला आपण पाहतोय. चेतन चौगुले सर यांच्या तालमीमध्ये तयार झालेला खेळाडू आहे आणि जबरदस्त बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत करतोय. धावसंख्या आता पुढे सरसावत्या. यावेळेस देखील आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये.
अगदी पाहिलं तर डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरे होत असताना पाहायला मिळते. 61 या आकड्यावरती धावफलक. एका बाजूला निलेश एक हाती खिंड लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचं काम देखील अभि पाटील सरांचं आपल्याला पाहायला मिळतंय. जी प्रेक्षक गॅलरी उभारली गेली त्याच्या थेट उजव्या बाजूला रक्तदान शिबिर 12 एप्रिल पासून या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू झालंय. 15 एप्रिल रक्तदान शिबिरची शेवटची तारीख असणार आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर प्रत्येक रक्तदात्यास अभि पाटील सर यांच्याकडून 20 लिटर पाण्याचा जार देखील गिफ्ट देण्यात येणार आहे. अर्थातच आपण पाहिलं तर सामाजिक बांधिलकी देखील जपण्याचा प्रयत्न अभि पाटील सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र विकेट आली आहे. 16 चेंडू आणि 25 धावांची अखेर खेळी संपुष्टात आली. निलेश बाद होत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर निलेशच्या खेळीसाठी चेतन चौगुले सरांकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. अर्थातच त्यांच्या तालमीचा खेळाडू तयार झालाय आणि त्यांच्याकडूनच हे 200 रुपयांचं कॅश प्राइज देखील आलंय. विकेट आले. निश्चितच आपण पाहिलं तर मिस टाइम स्ट्रोक होता, त्यानंतर हा झेल पकडला गेला. आता पाहिलं तर धावसंख्या रोखले 61 या आकड्यावरती धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. फायटिंग टोटल निश्चितच 70 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. यस, त्याचबरोबर गोरख पैलवान सर यांच्याकडून देखील यस गोरख पाटील पैलवान कोपारडेचे यांच्याकडून देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. निलेश यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. त्यांचेच अगदी परम मित्र आहेत आणि त्यांच्यासाठी हे पारितोषिक दिलं गेलं. 61 या आकड्यावरती धावसंख्या. या आकड्यावरती धावसंख्या 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपरे इथून पुढे शिल्लक असणार आहे. विकास भवनला आपण पाहतोय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. 61 धावा धावफलकावरती. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचले जातील का? 70चा तो पल्ला पार पाडला जाईल का? ते पाहिलं तर गोलंदाजांना धावा रोखण्यासाठी तो पल्ला गाठणं देखील गरजेचं आहे. यस, चेतन चौगुले सरांकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे ते समालोचन कक्षामध्ये जमा झालंय. वळवलाय बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. लेफ्ट आर्म गोलंदाजाचा विचार केला तर तो पारंपरिक ऑफ स्पिन मैदानाच्या आतपरी पाहायला मिळाला, तो ऑफ कटर मैदानाच्या आतपरी पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. याची खासियत आहे या गोलंदाजाची. एक षटकार आल्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. मतींची देखील अचूक टप्प्यावरती त्याने देखील एका कॉरिडोर मध्ये गोलंदाजी केली. शेवटचा बॉल उलटॉस होता, सरळ बॅट नाही, ड्राईव्ह केलं जातं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण सुशीलचं पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. बॅकअप येतंय वीरेंचं, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आल्यात. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय, फेकी झाली आहे. मात्र आता रनआउटच्या स्वरूपात विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. त्याचबरोबर षटक क्रमांक 7चा खेळ देखील संपलाय. 7 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 63 या आकड्यावरती. म्हणजेच काय तर जिंकण्यासाठी 42 चेंडू आणि या 42 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 64 धावा. रन चेस आपण पाहणार आहोत. दुसऱ्या धावाचा खेळ आपण ऐकणार आहोत. आवाज अर्थातच मनीषी पाटील सरांचा आवाज आपण दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकणार आहोत. थँक्यू. त्या अगोदर आपण पाहिलं तर यस, त्या अगोदर आपण पाहिलं तर टॉस केला जाईल. प्रेक्षणीय सामना आजच्या दिवसातला. अर्थातच एका बाजूला स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कुडीत्रे या स्पर्धेचे आयोजन कमिटी आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जय शिवराय स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती यायचं, तिथे आपण यस तिथे जोडले जातील. मनीषी पाटील सर चला, प्रेक्षणीय लढत. आता हा प्रश्न थोडासा कठीणच आहे. तर पाहूया आता तो जो मसाला अपेक्षित होता मला या स्पर्धेचा, तो मसाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आयोजक कमिटी आणि एका बाजूला जय शिवराय स्पोर्ट्स. चला, दोन्ही कॅप्टन्स या, आपण टॉस करूया. मुख्य मंचावर टॉस करणार आहोत. तर तब्बल 16 वर्षानंतर
जय शिवराय स्पोर्ट्स कुडित्रे हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ही टीम पुन्हा एकदा एकत्रित झालेली आहेत. त्याचमुळे या संघात तुम्हाला 50 वर्षावरचे खेळ सुद्धा पाहायला मिळतील आणि कॅप्टनचं मला असं वाटतं ओव्हर 50 आहे. पण जिद्द 1 वर्ष कमी आहे. ठीक आहे, चालून जातं. तर आपण टॉस करूया. या टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स आपण पाहुण्यांच्या शुभचे टॉस करणार आहोत. आणि आता कॅप्टन तर आलेत जय शिवराय स्पोर्ट्सचे. सर आपलं नाव? जालिंदर पाटील साहेब टॉस करतील जय शिवराय स्पोर्ट्ससाठी. आणि आपल्यासोबत आहेत चेतन चौघुले आणि शबीरबाई. या आपल्या शुभहस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. टॉस तुमच्या शुभहस्ते होणार आहे. या शबीरबाई या. सुरभी लाईट्स अँड इव्हेंटचे प्रोप्रायटर शबीर भाई यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. आणि हा सामना एक्झिबिशन आहे, पण कोणच कोणाला हलक्यात घेणार नाहीत की मला शाश्वती आहे. चला शबीरबाई या, आपण टॉस करूया. ऑन स्क्रीन टॉस होत आहे. हेड ऑर टेल असा कॉल द्यायचा आहे. कोण कॉल देईल? चला, जय शिवराय स्पोर्ट्सचे कॅप्टन देईल कॉल. हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. येस, स्पिन द कॉइन. आणि टेल्स म्हणजे नाणेफेक जिंकले आयोजन समिती. या मेजर या. तर चेतनजी या, आपण थोडक्यात चर्चा करतो. तुम्ही तर थांबायचं आहे. नाणेफेक जिंकले. मला माहिती आहे तुम्ही काय निवडणार आहात, पण मला तुमच्या तोंडातून ऐकायचं आहे. तुमचा निर्णय काय? फिल्डिंग. क्या बात आहे. फिल्डिंग निवडली आहे. आता सगळ्यांचं वय तर मी बोलून दाखवणार नाहीये. सर्वात तरुण खेळाडू तुमच्या संघातला कोण? मीच. क्या बात आहे. आता आणखीन एक कठीण प्रश्न. सर्वात जास्त वयस्कर खेळाडू कोण? आबा. असो, जोक सपाट. सर्वात जास्त भरोसा कोणावर? सर्वात जास्त भरोसा आहे बॉलर्स वरती. चांगले बॉलर्स आहेत आपल्याकडे. एक चेंडू 6 धावांची गरज असणारा कोण षटकार खेळू शकतो? एक चेंडू आणि 6 धावा लागतील त्या ठिकाणी षटकार खेळू शकतात सागर. एक चेंडू 1 विकेट बॉलर कोण? एक चेंडू आणि 1 विकेट असेल तर बबलू पाटील एक चांगलं बॉलिंग करतील. सर्वात लांबलचक षटकार? सर्वात लांबलचक षटकार? सर्वात लांब षटकार मारणाऱ्या प्लेयर्स जीवन शिंदे सर. आणि सर्वात पहिला क्रमांक तुमच्या 11 पैकी कोणाचा लागेल जो खेळपट्टीवर पोहोचेल? अभि पाटील जातील. चला जालिंदरजी तुम्हाला करायची बॅटिंग, निर्णयाकडे कसं पाहताय? काय म्हटलं? बॅटिंग करायची तुम्हाला, निर्णयाकडे कसं पाहताय? नाही, बॅटिंग तुम्हाला बॅटिंग करायची आहे 7 षटकांसाठी. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? धावा. हां, धावा 60-65 पर्यंत जाऊ शकतो. सर्वात जास्त भरोसा कोणावर असेल तुमच्या टीमवरचा? विजय शेलार. विजय शिलावर आमचं सुद्धा लक्ष असेल. बघा, संग्रामदादांना आपणही आदरांजली देत आहोत, तर आम्हाला तो अंश संग्रामदादांचा तुमच्या टीममधून पाहायचा आहे. तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच मिळेल. ऑल द बेस्ट फॉर इट. तर नाणेफेक जिंकन आयोजन समितीने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. जय शिवराय स्पोर्ट्सला करायची आहे फलंदाजी. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. अपडेट्स घेऊया आणि अपडेट्स घेत असताना आता त्या ठिकाणी नेमकं काय घडलंय पाहूया. विकेट किपरने प्रयत्न केले, प्रेक्षकांना वाटलं की त्रिफळाची झाली की काय, पण तसं नाहीये. रिप्लेमध्ये पाहूया पुन्हा एकदा. विकेट किपरने तो प्रयत्न यष्टीचीतचा केला होता. टार्गेट आपण प्रेक्षकांपर्यंत माहिती देऊया. 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघासमोर प्रकाश लोटे स्पोर्ट्स शिंगणापूरने पहिलं षटक हाताळण्यासाठी विकास आणि स्ट्रायकर साईडला प्रशांत. म्हणजे या मॅचमध्ये जिंकायचं आहे खरं तर प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर या संघाला. एनी हाव यू हॅव टू विन इट. पण पाहूया प्रयत्न कसे आहेत गोलंदाजांचे. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाकडून प्रशांत यांनी खेळपट्टीवर थांबून खेळायचा प्रयत्न करणं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ झाला. विकासने उत्तम दर्जाची सुरुवात या पहिल्या षटकाला दिलेली आहे. धीम्या गतीचा बॉल हुक केलंय आणि बघा हा लुजनर बॉल आहे. बॉल जाईल थेट फाईन लेग सीमा रेषा पार. पहिला चौकार या दुसऱ्या डावातला चौकार.
बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आल्यानंतर मग इतक्या धीम्या गतीचा लेग स्टंपच्या वरचा बाउन्सर हाताळणं खरं तर ही रिस्क होती आणि त्यावर प्रशांत यांनी फायदा उचलला. संघाचा स्कोर कार्ड सुरू केला. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघासाठी आव्हान तितकं कठीण नाहीये, पण गोलंदाजांची जबाबदारी त्या वाढलेली आहे, ती खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. संघमालकाने जो विश्वास तुमच्यावर ठेवलेला आहे तो संघमालकाचा विश्वास योग्य ठरवण्यासाठी हा सामना जिद्दीने आणि संघर्षाने खेळायचा आहे. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर या संघाला विकास ज्यांच्याकडे तो अनुभव आहे चांगला खेळ देण्याचा, मागच्या चौकाराचं प्रत्युत्तर देतील का? देतील, 100% देतील. अनुभव आहे तर अनुभव असेल तर मग मी माघार घेणार नाही, ही भूमिका विकासची या षटकात पाहायला मिळाले. या षटकाला अनालाइज केलं. 3 डॉट बॉल, 1 चौकार, फुल लाईन बॉल होता. पायांचं मोजमाप विचारणारा हा बॉल विकास यांनी हाताळला. वाईड यॉर्कर, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ येतोय. डॉट बॉल, जितके जास्त डॉट बॉल तितका फायदा प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर या संघाचा होणार आहे. 5वा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर विकास, स्ट्रायकर साईडला प्रशांत. आउटसाइड एज बॉल गलीमध्ये, 1 धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काहीच नाही. स्लो अँड स्टेडी स्टार्ट महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या संघाची पाहायला मिळते. स्कोर झालाय 5. चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा जिंकण्यासाठी 37 चेंडू आणि 59 धावांची गरज आहे. आतापर्यंत जबाबदारीचा खेळ विकास यांचा पाहायला मिळालेला आहे. खेळ द्यायचा तर वरच्या दर्जाचा आणि आपल्या अनुभवाचा, आणि तोच खेळ विकास यांच्या वतीने या पहिल्या षटकात पाहायला मिळाले. सुशील, स्ट्रायकर साईडला फुटवर्क नव्हतं. हा स्ट्रोक खेळताना ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न, आता ते ड्रिल करून दाखवतात की स्ट्रेट बॅटर खेळलं असतो तर फायदा झाला असता. बघा, फटक्याची निवड पूर्णतः चुकली, कारण एक्सप्रेस बॉल होता ऑफस्टमच्या बाहेरचा. स्लाइटली आतल्या दिशेने टर्न झाला. बॉलच्या बाउन्सचा अंदाज नाही घेता आला फलंदाज सुशीलला. पहिल्या षटकाचा खेळ झाला. विकासची झकास गोलंदाजी, धावसंख्या फक्त 5. आता आवश्यक जिंकण्यासाठी 59. बॉल शिल्लक असतील 36 चेंडू, 59 धावा. टॉस झाला आणि आयोजन समिती या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं आणि जय शिवराय स्पोर्ट्स कुडित्रे या संघाला करायची फलंदाजी. दोन्ही कॅप्टन्स आत्मविश्वासाने बोलताना पाहायला मिळाले. चांगला क्रिकेट त्यांच्याकडून 100% प्रेक्षकांना पाहायला मिळेल, हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. कृष्णात हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक चांगलंच राहिलेलं आहे विकास, आणि एकाला चांगली कामगिरी करू नाही चालणार, प्रत्येकाला चांगला खेळ द्यावा लागेल. आणि त्यासाठी पाहूया आता कृषांच्या वतीने कशा पद्धतीने खेळ होतो. या 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज आहे. पन्हाळ्यात सावकार चषकामध्ये सुमित आणि फरदीनला एका धावेची षटक हाताळणारा गोलंदाज कृषांत बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. कृष्णात आपण आहात. कृष्णात काशितकर, फुल टॉस बॉल, चॉप केलाय. मोठा गॅप होता, तो गॅप शोधला. आउटफील्ड थोडी स्लो आहे. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. चेस होईल का कंप्लीट, आणि सरते शेवटी बॉल तर त्यांनी अडवलेला आहे. पण पाहूया, दोन्ही फलंदाज 2 धावांवर थांबतायत. कृष्णाच्या वतीनं फुल लेन बॉल होता, फक्त चॉप करून धावा गोळा करण्याचा प्रयत्न प्रशांत यांचा यशस्वी राहिलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे की कुठल्या षटकावर जोर द्यायचा आहे आणि कुठल्या षटकावर थांबायचंय. पहिल्या षटकावर तितका जोर फलंदाजांनी नाही दिला. पहिले षटक व्यवस्थित खेळून काढलं. फुल टॉस, पण हा वेस्ट हाईटच्या वरून ट्रॅव्हल झालाय. त्याचमुळे अक्षय कोळंबेकर सर आणि अक्षय पाटील सर जे ऑन फील्ड अंपायर्स आहेत त्यांच्या वतीने नो बॉलचा इशारा. पुढचा बॉल फ्री हिट आहे. इतका चांगला गोलंदाज, जी कामगिरी त्यांची आमच्यापर्यंत पोहोचते, तर मग तसा खेळ या सामन्यात त्यांच्याकडून अपेक्षित आहे. पण मागच्या सामन्यात मी प्रशांत आणि सुशील दोघांना आक्रमक खेळताना पाहिलं होतं, पण आज आता लगेचच सामना बदलल्यानंतर त्याचा खेळ सुद्धा बदललेला पाहायला मिळतोय. तो बदल तुम्हाला करावाच लागतो. सिच्युएशन नुसार प्रत्येक वेळी आक्रमक राहून नाही चालत. महालक्ष्मी स्पोर्ट्स जागा मिळाली आणि चेंडूला कव्हरची जागा दाखवली. येतोय या षटकातला पहिला चौकार. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून पॉइंट क्लिअर, 4 धावा. जास्त रूम मिळाला होता आणि तो रूम युटिलाइज केलेला आहे चौकारासाठी प्रशांत यांनी.
धावसंख्या पोहोचते डबल फिगरवर. 12 रन्स ऑन बोर्ड जिंकण्यासाठी अजूनही 52 धावांची गरज आहे. कृष्णाच्या गोलंदाजीला ओळखून पारखून खेळलं जाते. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं कृष्णात फुल लेंथ बॉल, सीधी बॅट, नो बकवास बॉल, थेट साइड सीम पार, षटकार, 6 धावा. कृष्णा थोडेसे महागडे ठरलेले आहेत. 3 चेंडूत त्यांनी 13 खर्च केलेत. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूरचा हा एक प्रतिभावंत गोलंदाज आहे, ज्याच्यावर तो भरोसा कर्णधार आणि संघमालकाने ठेवलेला आहे. पण प्रशांतचा खेळ भन्नाट राहिला. स्कोर झालाय 18. उलट दिशेनं रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न अँगलला रीड करून प्रशांतचा फसलाय. येतो हा डॉट बॉल. पुन्हा इथे रिप्लेमध्ये पाहूया. आणखीन एक फुल लेंथ बॉल होता आणि त्या बॉलवर जर स्ट्रेट बॅटेड खेळले असते तर चित्र काहीतरी वेगळं असू शकलं असतं, पण तसं काय पाहायला मिळत नाहीये. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यापैकी धावफलकावर महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाची धावसंख्या आहे एकही विकेट न गमावता 18 धावा. 32 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. बॅटची बॉटम एज सुरुवात थोडी गडबडली होती, पण कृष्णात ज्याच्या गावामध्ये पूर्ण संघ सुद्धा होत नाही, तर देखील क्रिकेटचं प्रेम जपत असताना तो पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या संघात खेळताना आपल्या कामगिरीचा आढावा क्रिकेट विश्वाला देत राहिलेला आहे. म्हणूनच सुरुवात जरी कृष्णाची तितकी चांगली नव्हती या षटकाची, पण बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत आणि त्यांची कामगिरी काय आहे ते मैदानात पाहायला मिळालंय. ओ स्लाइस केलं बॉलला, बॅकफुटला बॅलन्स करून बॅकवर्ड पॉइंट क्लिअर. मैदानात फलंदाज प्रशांतचा खेळ चाललाय. सुपर हिट. धाव फलकाला होतोय 4 धावांचा प्रॉफिट. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा बघा, रूम मिळाला. बॅकफुटला स्ट्रॉंग केलं, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला आणि खाली क्षेत्रातून बॉलला बाहेर काढलं. अर्थात डीप बॅकवर्ड पॉइंट झोनमध्ये हा स्ट्रोक खेळलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. मला असं वाटतं जितक्या धावा प्रकाश रोटे स्पोर्ट्सच्या पहिल्या 2 षटकानंतर होत्या 22, आणि मला तेच दिसते की आता सुद्धा महालक्ष्मी स्पोर्ट्स विकेट न गमावता 22 वर आहे. कंपॅरिझन तुम्हाला दोन्ही संघांचं या सिच्युएशनला काय होतं ते पाहायला मिळते. स्कोर सुरुवातीला चांगला होता प्रकाश रोटे स्पोर्ट्सचा, पण त्यानंतरच्या पुढच्या 5 षटकांमध्ये तितक्या वेगानं स्कोर नाही झाला. आता 30 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज इंद्रा येत आहेत. इंद्रा यांचा अनुभव कामी येईल का? अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि म्हणूनच इंद्राचा अनुभव महत्त्वाचा असेल. पहिल्या 2 षटकात जे मिळवलं नाही ते या षटकात मिळवण्याचा प्रयत्न असेल. यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सदैव प्रयत्न करत राहणं, आणि तोच प्रयत्न करायचा आहे प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूरच्या एकूण एक खेळाडूंना, गोलंदाजांना, क्षेत्ररक्षकांना. सामना हातातून सोडायचा नाही, सामन्यावर पकड मजबूत करायचे, त्यासाठी ते प्रयत्न द्यावे लागतील. आणि पाहूया आता ते प्रयत्न देण्यासाठी पुढे येत आहेत गोलंदाज इंद्रा. स्ट्रायकर साईडला आहेत फलंदाज सुशील. उलट दिशेने स्ट्रोक खेळला, मिळते 1 धावसंख्या 23. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाकडून पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. जी मागणी होती ती मागणी पूर्ण करताना या दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. कुठलाच रिस्की स्ट्रोक खेळायचं नाही, जवळपास हाच मानस फलंदाजांचा. क्रॉस बॅटेड खेळले, स्लॉग हिट, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतात डीप मिड विकेटला, सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाणार नाही, कारण अजूनही ती घाई करण्याची इच्छा दोन्ही फलंदाजांची नाही. बॅक टू बॅक 2 सिंगल्स, धावसंख्या 24. आदरणीय डॉक्टर प्रदीप चौघुले साहेबांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. डॉक्टर साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर सुद्धा आपली क्लिनिक संपून आलेत. त्यांना माहिती आहे की हा सामना महत्वाचा आहे पुढचा, बरोबर ना? आयोजन समिती आणि जय शिवराय स्पोर्ट्स या सामन्याला त्यांना पाहायचं आहे. दरम्यान फलंदाज बाद झालाय. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्याच्या शोधात होते फलंदाज, पण चांगला झेल शरीराचं संतुलन राखताना कृष्णांच्या वतीनं पूर्ण केलेलं आहे. म्हणजे गोलंदाजी करताना जितकं मिळवलं नाही, पण क्षेत्ररक्षण करताना
ती मदत संघाला दिली. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूरला 24 धावा, एक फलंदाज बाद जिंकण्यासाठी अजूनही 40ची गरज आहे आणि बॉल शिल्लक आहे तब्बल 27 चेंडू 40ची गरज. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा. थँक्यू. नवीन गोलंदाज फलंदाज येत आहेत. सुशील रिप्लेस करत आहेत सुशीलने रिप्लेस केलेलं आहे. पण प्रशांतने काय खेळ दिलाय. 24 पैकी 22 धावा या प्रशांतचाच राहिलेल्या आहे. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि तोच दबाव इंद्रजितने व्याजासकट परत देण्याचा खेळ दिलेला आहे. पहिल्या 2 षटकात होत्या 22, त्यानंतरच्या या पुढच्या 4 बॉलवर मिळाल्यात फक्त 3. धावसंख्या आहे 25. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा ज्यातल्या त्यात आघाडीचा फलंदाज बाद झालाय. प्रशांतकडे स्ट्राईक जाते. षटक चांगलं राहिलं इंद्रजितचं. गुळ्यात ठेवलेला बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न. उलट दिशेने जाऊन झेल टिपायची इच्छा तर नव्हती पण योग्य तो अंदाज नाही बांधता आला आणि म्हणूनच आणखीन एक फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न इंद्रजित यांनी केला होता पण क्षेत्ररक्षकाला नाही पोचता आलं. मिळत आहेत 2 धावा. धावसंख्या महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा 27 धावा, एक फलंदाज बाद. 64 पैकी 27 पूर्ण केल्या. शेवटचा बॉल ऑन साइडला स्वीप केलंय. परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन, स्वीट कनेक्शन. बॉल लॉंग लेग सीमारेषा पार. तिसऱ्या षटकाचा शेवट दमदार चौकार. थँक्यू. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा संघाची धावसंख्या 31 झाली. आता करंट रन रेट 10.33 आणि रिक्वायर्ड रन रेट 8.25. प्रेक्षकांची संख्या वाढते. प्रेक्षक स्टँड खचाखच भरलेला आहे. प्रेक्षकांसाठी उद्या नेमकं काय त्याची उद्घोषणा आपण या सामन्यानंतर करणार आहोतच. तसंच उद्या आणखीन काय आकर्षण या स्पर्धेचं असेल ती माहिती सुद्धा आम्ही देणार आहोतच. प्रत्येक प्रेक्षकाला उद्या काही मिळेल ते सुद्धा म्हणजे प्रेक्षक जिंकणार सुद्धा आहे आणि प्रत्येक जो प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्याच्यासाठी खास भेट सुद्धा आहे. तर ती माहिती आदरणीय अभिदत्ता पाटीलच हा सामना संपल्यानंतर देतीलच. 24 चेंडू जिंकण्यासाठी 33ची गरज. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा. प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर संघाकडून महत्वाचा षटक हाताळण्यासाठी बॉलर येत आहेत. एक्सप्रेस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा. सुरुवात या षटकाची डॉटने झालेली आहे. एक बॉल कमी झालाय. 23 चेंडू जिंकण्यासाठी 33ची गरज आहे. संघाला आधार द्यायचा असेल तर मग माघार घेऊन नाही चालणार आणि तीच भूमिका गोलंदाजाची पाहायला मिळते. जो गोलंदाज येईल त्याला सर्वोत्तम काम खेळायचं आहे, सर्वोत्तम खेळ द्यायचा आहे, सर्वोत्तम गोलंदाजी करायची आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. आपण आता या दुसऱ्या डावाच्या मधल्या फेजमध्ये आहोत आणि मधल्या फेजमध्ये 4थ्या षटकाची जबाबदारी स्वीकारतोय गोलंदाज. हो यावेळेस हुक केलंय आणि कुठल्याच क्षेत्ररक्षक नाहीये त्या झोन मध्ये आणि सोपा होता हा स्ट्रोक. हाफ ट्रॅकर होता, बाउन्सर होता. त्या बाउन्सरचा फायदा उचलताना चौकार वसूल केलाय. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. 4 धावा. महादान 4 दिवसांपर्यंत म्हणजेच आपण ते परवा सुरू केलं होतं आदरणीय सतीशदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि अजूनही रक्तदान सुरू आहे आणि अजूनही कोणी रक्तदान केलं नसेल, करायची इच्छा असेल, अगदी समोर मुख्य मंचाच्या एका मंडपामध्ये रक्तदान शिबिर चालू आहे आणि जो कोणी रक्तदान करणार आहेत त्यांना अभिदादा पाटील जे संयोजक आहेत या स्पर्धेचे त्यांच्यामधून वतीनं 20 लिटर पाण्याचा जार देण्यात येणार आहे. तर अजूनही मी निवेदन करतोय की आपण आणखीन जास्त आपल्या आरोग्य व्यवस्थेला बळकट करूया आणि रक्तदान करून ती आरोग्य व्यवस्था बळकट होईल तर आपला प्रत्येकाचा रोल महत्वाचा आहे, प्रत्येकाचं सहकार्य अपेक्षित आहे. 21 चेंडू 27 पुढचा बॉल ओव्हर द विकेट.
बॉल लो राहिलाय, मागे सरकलाय, फ्लॅशलीचा प्रोटेक्शन आहे. थ्रो इतक्या वेगानं करण्याची गरज नव्हती. व्यवस्थित थोडासा वेळ घेतला असता तर मग फलंदाज बाद होऊ शकला असता. 22ची एक धाव मिळते. एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 38. शरद राबाडे गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एक चौकार, सुरुवात या षटकाची डॉटने, त्यानंतर डबल आणि ही 22ची एक धाव, धावसंख्या 38. प्रशांतचा खेळ 28चा, सुशील खेळतात 7वर, स्कोर झाला 38. महालक्ष्मी स्पोर्ट्स. पुढचा बॉल शरद, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण तरी सुद्धा यश काय मिळत नाहीये. शरदच्या या षटकात जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न होता. 22ची एक धाव ऍड होईल. सातत्यानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे, पण ही वेळ नवीन प्रयोग करण्याची आहे का हे सुद्धा दोन्ही संघातील खेळाडूंना लक्षात घ्यायला हवं. पण शरदचं हे षटक खूप चांगलं राहिलेलं आहे. शरदला फक्त एकच करायचं होतं, इकॉनॉमिकल राहणं, आणि शरदने इकॉनॉमिकल राहत या षटकाला योग्य त्या पद्धतीने सांभाळलेलं आहे. 39 खूप जास्त शफल झालंय आणि या हाफ ट्रॅकरला व्यवस्थित यूज नाही करता आला. 4 षटकं संपतात, धावसंख्या 39 झाले. जिंकण्यासाठी 18 चेंडू 25 धावांची गरज. टीम महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा 18 चेंडू जिंकण्यासाठी 25. कमालीची बाब मला हे दिसते स्कोर कार्डवर, प्रकाश रोटे स्पोर्ट्स 4 षटकानंतर 48 वर होते, 12चा रन रेट, आणि त्यानंतर पुढच्या 18 चेंडूमध्ये त्यांनी बनवल्या तब्बल 15 धावा. पुढच्या 18 बॉलमध्ये फक्त 15 बनल्या. तर हे कमालीची बाब आहे. ते परिवर्तन झालंय पहिल्या डावाच्या शेवटच्या 3 षटकांवर, ज्या ठिकाणी दबदबा महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडाचा राहिलाय, त्यांच्या गोलंदाजांचा राहिलाय. पण आता प्रकाश रोटे स्पोर्ट्स या संघाला ते गमवलेलं पुढच्या 3 षटकात कमवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि मला असं वाटते सेकंड स्पेलमध्ये बॉलर येत आहेत विकास, ज्यांनी पहिले षटक योग्य त्या दर्जाचं हाताळलं, जबाबदारी पुन्हा एकदा घेतली. ओ स्लॅश केलाय बॉलला, हिशोबापेक्षा जास्त मिळवायला, हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते, ती मेहनत फलंदाज घेतोय. बॅकवर्ड पॉइंट क्लिअर, सिक्सर. दोनशेचा स्ट्राईक रेट, 17 चेंडू 34. विकासचं भव्य स्वागत षटकारानं केलं. शॉट ऑफ प्लेन आणि त्यानंतर ती जागायची ऍडजस्टमेंट खूप चांगली केली. इनकटर होता तो पूर्वानुमान प्रशांतचा योग्य राहिलाय. क्रॉस बॅटेड खेळलेत अलॉंग द ग्राउंड. काऊकोनला मोठा गॅप आहे, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण बॉल नाही पोहोचणार. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. खेचेन एका मागोमाग एक, 4 चौकार. स्कोर 49 झालाय. या पहिल्या 2 बॉलवरच पूर्णपणे समीकरण बदलून टाकले महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या संघासाठी. प्रशांत या फलंदाजाने. पुढचा बॉल विकासचा, ओव्हर द विकेट, फक्त ढकलले बॉलला मिड विकेटला. सिंगल तर वेगाने कंप्लीट केली आणि दुसऱ्या धाव्यासाठी रिटर्न झाले, आणि म्हणूनच ही पूर्वतयारी कामी आली. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे, आणि तो टॅलेंट पाहायला मिळतोय प्रशांतचा. आणि अशा पद्धतीने महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या संघाचं सांघिक अर्धशतक होते पूर्ण. 51 लॉस ऑफ 1. जिंकण्यासाठी आता 13ची गरज. बॉल शिल्लक आहेत 15 चेंडू 13 धावा. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर विकास. पूर्वार्ध त्यांच्या बाजूने नाही गेला. फुल टॉस ड्राईव्ह केलंय, आहेत कवचला क्षेत्ररक्षक, पोस्तील बॉलवर आरामात चालत चालत एक धाव पूर्ण केले. थ्रो चुकलाय, यालाच म्हणतात दुष्काळात 13वा महिना. काही न करता आणखीन एक धाव मिळते. 2 धावा वाढते, धावसंख्या पोचते 53. जिंकण्यासाठी आता 11ची गरज. आता हळूहळू हा सामना प्रकाश रोटे स्पोर्ट्स शिंगणापूर संघाच्या हातातून निसटत चाललेला आहे. 42 वर पोहोचलेत बघता बघता प्रशांत. 20 चेंडू 42 धावा. पुढचा बॉल प्लेसमेंट चांगली आहे, मिड ऑन नाही आहे, मिड विकेट नाही आहे, त्या संधीचा फायदा उचलला. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आणि आता दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केले जातील, कारण आराम करून नाहीच चालणार हीच भूमिका प्रशांतची राहिलेली आहे. आणि सुशीलला साथ मिळते. 2 धावा वाढते, धावसंख्या पोचते आता 55 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 9ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता पूर्णतः 6च्या खाली आलाय. 4.15. 13 चेंडू जिंकण्यासाठी 9ची गरज.
प्रशांतचा खेळ 21 चेंडू 44 धावा. आतापर्यंत 4 फलंदाजांची अर्धशतक आपण पाहिलेली आहेत. हा 5वा ठरेल का? पुढे प्रश्नचिन्ह आहेच, पण पाहूया ते उत्तर मैदानाच्या आतमध्ये प्रशांतच देऊ शकतो. विकासचं हे षटक तब्बल 16 धावांचं राहिलेलं आहे. पुढचा बॉल विकास ड्राईव्ह केलंय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि अर्धशतक हुकणारच होतं, पण म्हणतात ना की प्रयत्न करत राहा, कधी कधी नशीब तुमच्यासाठी बदलेल आणि तेच बदललेलं आहे. स्ट्राईक जाते प्रशांतकडे. 5 षटकं संपतात. धावसंख्या 56. 12 बॉलचा खेळ बाकी. 12 बॉल्समध्ये आवश्यकता 8 धावांची. 12 चेंडू 8 धावा. बारा चेंडू 8 धावांची गरज आहे. 12 बॉल्स अँड 8 रन्स. बघ आतापर्यंत 4 अर्धशतकं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अवधूत पाटील, जयलसिंग पाटील, किरण सागळे आणि सुनील हे 4 अर्धशतक वीर आतापर्यंत या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळतात. बंटी पाटील चषक 2026 मध्ये. स्ट्राईक आहे प्रशांतकडे. चांगला बॉल 2 हलकासा होतोय. टेक ऑफ घेतोय. टप्पा पडल्यानंतर खेळपट्टीचा वापर इंद्रजितने चांगला केलाय. प्रशांत खेळत आहेत 45 वर. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. चांगला लेग ब्रेक आहे इंद्राकडे, त्याचा यूज केला जातोय. ऑन साइडला खेचून मारलाय. हे जग त्यांनाच ओळखते ज्यांच्याकडे इतरांसाठी काहीतरी वेगळं आहे आणि तेच वेगळे पण जपलंय प्रशांतने. अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर. नाबाद 49. थँक्यू. 49 वर खेळलेत प्रशांत. 60 झाल्यात. संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे या अर्धशतकासाठी जर आलं तर. प्रशांत पाटील 49 वर पोहोचलेत. ओ विकेट कीपर, हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. किती संधी मिळाले. म्हणजे नशीब सुद्धा आज लोटांगण घालते की काय प्रशांत समोर, असंच मी म्हणू शकणार आहे. कॅच ड्रॉप झाली, विकेट किपिंग चुकली, म्हणजे असं वाटते ती काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे का. पाहूया तेच घडतंय का. धावसंख्या आहे 49 स्वतः प्रशांतची. आणि आता अर्धशतक पूर्ण होते. तुमच्या मेहनतीची व्याप्ती म्हणजे 100% रनप्राप्ती. या स्पर्धेतलं बंटी पाटील चषकातलं 5वं अर्धशतक प्रशांतच्या नावावर. अभिनंदन. 6 चौकार, 2 षटकार, 185चा स्ट्राईक रेट. कॉंग्रॅच्युलेशन प्रशांत. थँक्यू. स्कोर झालेला आहे 61. उद्या सकाळी 9:30ला रिपोर्टिंग आणि 10 वाजता पहिला सामना उद्या सकाळी सुरू होणार आहे. आणि पाहूया विजयोत्सव साजरा करणारा सुशीलचा षटकार. महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा होते विजयी. हार्ड लक टीम प्रकाश स्पोर्ट्स शिंगणापूर. 9 विकेट्सने महालक्ष्मी स्पोर्ट्स कसबा बावडा या संघाने सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. सामनावीरचा पुरस्कार कोणाला मिळतोय? नो डाऊट अबाउट इट. सामनावीर जातोय प्रशांत.